पहिला चेंडू गणेशांचा स्ट्राईकवर सोनू. फुल प्रकार चेंडू, चेंडूला भिरकायचा नक्की प्रयत्न होता. बॅटच्या आतील काढा घेता आणि पंच आपल्याला गगनाकडे हात करून सांगतायत एक मोठी बडी मछली जाल में. नक्कीच मोठा विकेटचं पतन. सोनू पाटील मॅन इन फॉर्म होतो इथे बाद. इथे मात्र आता संघ एक अवघड स्थितीमध्ये नक्कीच आणून ठेवलं. पहिला चेंडू आपण पाहिला गणेश कोळी यांचा सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हणतात, रिप्लेमध्ये देखील आपण पाहिलं सबमरीन डिलिव्हरी. चेंडू उडालाच नाही, टप्पा घेतला आणि सरळ गेला यष्टीरक्षक बारक्या कांबळेच्या हातामध्ये. बॅटची आउटसाइड एज घेऊन आणि पहिला गाडी होतोय बाद सोनू यांच्या रूपात. तर इथे मात्र आम्हाला सूचना येते प्रत्येक विकेटला, ठीक आहे, सगळ्यांना लक्षात द्या, प्रत्येक विकेट पासून जे असेल त्या सगळ्या विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक येते गणेश यादव यांच्यातर्फे. तर गणेश कोळी आपण इथे लक्ष द्यायचं. पहिल्या बरोबर नक्कीच तुम्ही विकेट घेतली असेल. इथे मात्र प्राईज आतापासून चालू होते. तर आता तुम्ही विकेट घेतली, प्रत्येक विकेटला 1000 रुपये. 5 विकेट घ्या 5000 रुपये. विकेट आहे तिकडे 5000 रुपये. तिथे मात्र सोनूची जागा घेण्यासाठी अजून एक अष्टपैलू असा खेळाडू ज्याला आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील खेळताना पाहिलं, निकू गोवारी. पहिला चेंडू आपण पाहिला आला, त्यांनी पाहिलं शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, चेंडूला भिरकावला स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंच आम्हाला इशारा करतायत चेंडू जाईल 2 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. वळते गणेश यांचा तिसरा चेंडू निकू यांना. शॉर्ट ऑन चेंडू. इथे मात्र वेगावर स्वार झाले, पाहावं काय लागेल. वा नक्कीच इथे मात्र गणेश कोळी काय कमाल करतायत. पहिला चेंडू आपण पाहिला सोनू यांना अंडर एजवर कॅच येते. इथे मात्र आउटसाइड घेतला निकू यांच्या बॅटचा आणि तेच तर्रार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल नौपाडा एक्सप्रेस गणेश कोळी यांच्या मार्फत. आणि इथे मात्र अजून एक मोठा फटका लागताना मास्टर सूर्य 11 या संघाला. नक्कीच आता मात्र तंबूच्या आश्रयाला परतावं लागेल ते म्हणजे निकू गोवारी यांना. आता संघ थोडं अडचणी देताना आपण पाहतोय. 3 चेंडूंवर 1 चौकार नक्कीच आलाय. त्यानंतर मात्र 2 मोठे गडी ते बाद होताना पाहतोय सोनू आणि निकू यांच्या स्वरूपात. आता मात्र निकू यांची जागा घेण्यासाठी आला. आतापर्यंत यांच्या बॅटमधून धावा आल्या तोच सुमित लोखंडे. आता मात्र स्ट्राईकवर काय गोलंदाजी करतोय गणेश कोहली. इथे आता फुल चेंडूला मारला कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण नक्कीच चांगलं असं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं. एका धावाने समाधान मानावं लागतंय. काय गोलंदाजी झाली आतापर्यंत गणेश कोहली यांची. नक्कीच त्यांना माहिती होतं एक मोठं आव्हान आहे. त्याचप्रमाणे त्यांना एक गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवायचं होतं. पहिल्या 4 चेंडूवर इथे मात्र फक्त आणि फक्त 5 धावा दिल्यात आणि 2 मोठे बळी इथे घेतलेत ते म्हणजे मास्टर सूर्य या संघाचे. पुढील चेंडू आता मात्र अतुल पाटील स्ट्राईकवर. फुल प्रकार चेंडू होतं आणि चेंडूला दाखवला क्लास. नक्कीच अतुल पाटील यांना हा सामना नक्की स्वतःच्या कॅलिबरवर जिंकावाच लागेल. जर जिंकायचं त्यांना उभं राहणं गरजेचं आहे. चेंडूला डिपॉझिट केलं लॉंग ऑनच्या डोक्यावरून, चौकार. नक्कीच 5 चेंडून आता मात्र धावा झाल्यात, 9 धावा आणि 2 गडी बाद झालेत. शेवटचा चेंडू नक्कीच एक डिसायडर असा चेंडू असणार आहे. पॉवर प्ले हाणामारीचं षटक आपण इथे पाहतोय. खूप चांगलं असं हाताळलेलं आतापर्यंत गणेश कोहली यांनी. 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 9 धावा दिल्यात. शेवटचा चेंडूवर जर त्यांनी विकेट घेतली तर नक्की सोने पे सुहागा म्हणता येईल तसंच मिळेल.
इथे मात्र जर अतुल पाटील यांच्या बॅटमधून मोठा फटका आला, चौकार किंवा षटकार आला, तर नक्कीच एक सोने पे सुहागा मास्टर सूर्या 11 या संघासाठी देखील आपल्याला म्हणता येईल. तर वरच्या सामन्याच्या दिशेने शेवटचा चेंडू गणेश कोळी यांच्या षटकातील. आतापर्यंत 5 चेंडूने फक्त 9 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. हाणामारीचं षटक, शेवटचा चेंडू, अतुल पाटील ऑन स्ट्राईक. राईट टाइम राऊंड विकेट आपण पाहतोय गणेश कोळी यांना गोलंदाजी करताना. फुलंदाजा चेंडू होता, इथे मात्र अतुल यांनी भिरकावलाय. चेंडू आता मिड विकेटचे क्षेत्ररक्षण, नक्कीच बॉल खाली येईल. मात्र पंचांच्या निर्णयाची आपल्याला वाट पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगतायत चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. नक्कीच जेव्हा पाहिजे होतं तेव्हा अतुल यांच्या बॅटमध्ये धावा येणं गरजेचं होतं आणि तेव्हा अतुलच्या बॅटमधून धावा आल्यात. पहिल्या चेंडूवर आपण पहिला दणदणीत चौकार ठोकलेला, इथे मात्र एक लांबचा असा षटकार त्यांनी ठोकलाय. तर या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजेच 15 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तर इथे पाहावं लागेल दुसरा षटक कोण हाताळत आहे. मगासून आपण पाहिलं रोशन हाताळत होता, इथे चेंज करतील का, कारण पहिल्या षटकामध्ये नक्कीच गणेश कोळी यांना 15 धावा आल्या आहेत. तर इथे मात्र पारितोषिकांचा वर्षाव आपण पाहिलं कालच्या दिवसापासून होत असताना इथे मात्र पारितोषिक अनाऊन्स झाले ते म्हणजेच बर्थडे बॉय रोशन म्हात्रे यांच्यासाठी विकेट हॅट्रिक जर रोशन म्हात्रे यांनी घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलं, ते म्हणजेच गणेश यादव यांच्यातर्फे. विकेट हॅट्रिक जर रोशन म्हात्रे आपण घेतली तर तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक इथे गणेश यादव यांच्यातर्फे. तर वरतं सामन्या दिशेने अक्रॉस द विकेट आपण ज्याला म्हणतो राऊंड द विकेट येऊन गोलंदाजी करताना अँगल बनवण्याचा प्रयत्न इथे करतायत रोशन. नक्कीच एक लांबच एसटीचे असे गोलंदाज आपण पाहतो. रोशन पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ प्रकार चेंडू होता, इथे मात्र चेंडूला भिरकावलाय. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. पहिला चेंडू नक्कीच येतोय तो म्हणजे चौकार. आता मात्र धावा यायला लागल्यात मास्टर सूर्या 11 या संघाच्या फलंदाजांच्या बॅटमधून. मग अशी आपण पाहिलं अतुल पाटील यांच्या बॅटमधून एक षटकार आणि चौकार आलेला. इथे मात्र सुमित यांची बॅट गरजते. पहिला चेंडू नक्की शॉर्ट ऑफ लेंथ प्रकारचा चेंडू होता, चेंडूला कट करायचा प्रयत्न होता, बॅटची कड घेते, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने चौकारासाठी. दुसरा चेंडू पुन्हा एकदा रोशन स्ट्राईकवर येतो म्हणजे सुमित. अजून एक शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू, इथे मात्र चेंडूला टायमिंग केलाय, क्षेत्ररक्षक बॉल खाली येते, तिथे मात्र कॅच काही जज करू शकले नाहीत. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव देखील घेण्यात यश. तिसऱ्या धावचा प्रयत्न करतील का, नाही. तर तिकडे बारक्या कांबळे यष्टीरक्षक स्वतः बॉलवर आले आणि इथे मात्र तिसरा धाव रोखलाय. खूप चांगलीशी फलंदाजी करताना आतापर्यंत पाहिलं पण सुमित यांना गेले 2 सामने जे आपण पाहिलं एक संयमीशी सुरुवात नक्कीच करतात, त्यानंतर मात्र मोठे फटके मारण्यामध्ये ते पारंगत आहेत. तेच सुमित आता मात्र रोशन यांच्या समोर कामोट्याचा बाहुबली ज्याला म्हटलं तर तोच रोशन आता मात्र मग असे आपण पाहिलं पुढील चेंडू. आता मात्र काहीसं वेगळं बॉलिंग करता आपण रोशन यांना पाहतोय. फुल लेंथ चेंडू होता, चेंडूला पुल केले, चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक बॉल खाली येते आणि मिस टाइम स्ट्रोक. नक्कीच आपण पाहिलं पहिले 2 चेंडू रोशन यांनी राऊंड विकेट टाकण्याचा प्रयत्न केला, अँगल बनवण्याचा प्रयत्न केला, पण ते योग्य ठरलं नाही. ते मात्र ओव्हर द विकेट येत आहेत रोशन आणि पहिल्या चेंडूवर मात्र होत आहेत सुमित बाद. एक बडी मछली जाल में मग असं म्हटलं तसं जेवढे विकेट आता वाचून खेळतात मास्टर सूर्या तेच पाहावं लागेल. तर आता मात्र फलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतो चंद्र उर्फ चंदू, ज्याला आपण कामोटे क्रिकेटमध्ये जाणला जातो, तोच चंदू. आता मात्र चंदूच्या बॅटमधून धावा येतील का. चंदू यांच्याकडे क्षमता आहे नक्कीच लांब षटकार मारायची. पाहूया काय करतील चंदू आपल्या संघासाठी. अजूनही 15 चेंडू आणि 36 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी मास्टर सूर्या 11 या संघाला.
तर जोपर्यंत आपण पाहतो नॉन स्ट्राईकला जो बॅट्समन आहे अतुल पाटील, त्यांना जोपर्यंत तुम्ही खाली थांबवाल तेवढंच तुम्हाला फायद्याचं राहील बारक्या कांबळे आणि रोशन मात्रे यांना. तो बोलतो आपण सामन्या दिशेने पुन्हा एकदा रोशन मात्रे आता ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत. क्षेत्ररक्षणाची पाहणी करता आपण पाहतोय चंद्रेश यांना. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, इथे मात्र ताकदचा वापर दाखवतात. नक्की ज्यासाठी चंदूला पाठवलं बॅटिंगला त्याच बॅटिंगचा कौशल्य दाखवतात. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, नक्कीच रोशन यांचा बॉल पडताच एक फास्ट बॉल नक्कीच येतो. इथे मात्र थांबले, बॉलला पाहिलं आणि चेंडूला डिपॉझिट केलं मिड विकेटच्या दिशेने. षटकार. खूप चांगली अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल चंदू यांच्या मार्फत. गेले 3 सामने आपण त्यांना पाहिलं ओपनिंग करत होते, मात्र त्यांच्या बॅटमधून बॉल येत नव्हते, बॅटमधून रन येत नव्हते. इथे मात्र लोअर डाऊन द ऑर्डर पाठवलं, चेंडू जुना झाल्यानंतर त्यांना पाठवलं आणि आपल्या बॅटिंगचा प्रात्यक्षिक दाखवताना पहिला षटकार. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन प्रकारचा चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर प्रकारचा चेंडू, चेंडूला मारा लॉंग ऑनच्या दिशेला. इथे मात्र काय पाहायला मिळतंय, क्षेत्ररक्षणाकडून होते चूक, कॅचचा प्रयत्न मात्र झेल सोडला जातो आणि नक्कीच हा झेल सोडलाय, एक महागडा झेल म्हणता येईल त्याला सोडलाय. चंदू यांच्या बॅटमधून आता मात्र रन यायला लागलेत आणि तेच गरजेचं असेल मास्टर सूर्यवंशी संघाला सामना जिंकण्यासाठी. अजूनही 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. शिक्षणानंतर एक आहे, पंचांच्या निर्णयाची वाट पाहिजे. पंच आम्हाला सांगतायत अवांतर धाव 29 29 धावा. जिंकायला अजून मात्र 13 चेंडू आणि 28 धावांची गरज. इथे मात्र काय पाहतो, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, स्क्वेअर लेगला दिशेला भिरकावलेला. अजून एक चूक होते क्षेत्ररक्षकांकडून. नक्कीच कॅचेस स्विन मॅचेस ज्याला आपण म्हटलं, दोन्ही जे फलंदाज आहेत दोन्ही फलंदाजांनी आता मात्र चौकाराने षटकार मारलाय. त्याच 2 फलंदाजाची इथे पाहिलं तर विकेट मिळते, पण क्षेत्ररक्षक काहीशी चुकी करता आणि कॅच होते ड्रॉप. नक्कीच कॅच ड्रॉप केली की मॅच ड्रॉप केली हे बघावं लागेल. उरलेले 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. तर एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती म्हणजेच 30 धावा. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावा, माफ करा 27 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये. तर क्रुशियल षटक ज्याला म्हटलं जातं, निर्णायक षटक. पाहूया कोण हाताळतंय, स्वतः बारक्या कांबळे पाहतील किंवा योगेश लंके येतील. तर नक्कीच एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज नेहमीच एक ॲडेड ॲडव्हान्टेज असतं कोणत्याही संघासाठी. तेच डावखुऱ्या हाताचे गोलंदाज आता मात्र येत आहेत बॉलिंग मार्कवर. योगेश लंके यांना आपण पाहतो, मॅन फ्रॉम जुन्नर. याच्या आधी सामना आपण पाहिलं शिवा लंके यांना, त्यांचेच बंधू योगेश लंके यांना इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग. खूप चांगली अशी गोलंदाजी नक्कीच केलेली शिवा यांनी, तेवढीच अपेक्षा असेल शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाला योगेश लंके यांच्यातर्फे देखील. तर पाहायचं आहे चांगलं असं बॅटल असणार आहे. आतापर्यंत अतुल पाटील यांच्या बॅटमधून धावा नक्कीच यायला लागल्यात. मॅच फिनिश करतील का अतुल? वरतं सांगण्या दिशेने पहिला चेंडू होता, शॉर्ट ऑफ लाईन प्रकार चेंडू होता, भिरकाचा प्रयत्न होता, पंचांकडे दाद मागितली, पंचांनी आम्हाला पॅरल हात करून सांगितलेत इट्स अ वाईट बॉल. नक्कीच दिशाहीन गोलंदाजी ज्याला म्हटलं, पहिला चेंडू अवांतर धावेच्या स्वरूपात. इथे मात्र अवांतर धाव देऊन चालणार नाहीये. 12 चेंडू अजून देखील 26 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र गतीमध्ये परिवर्तन करतायत. ऑफ ब्रेक प्रकारचा चेंडू आपण पाहिला, योगेश लंके हे डिलिव्हर करता आणि डॉट बॉलची होते सांगता. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लेबल चेंडू, इथे मध्ये कव्हरचा विषय भिरकावलाय. आता काही चूक करत नाहीये क्षेत्ररक्षक आणि इथे गडी होतोय बाद. अतुल पाटील यांच्या स्वरूपात एक मोठा विकेट मिळतोय. इनफॉर्म बॅट्समॅन होता अतुल पाटील. नक्कीच आतामध्ये खूप चांगली अशी खेळी त्यांच्या बॅटमधून देखील झाली. तर नक्की आता मात्र फलंदाजीला कोण येतोय? तर फलंदाजीला येतोय अजून एक अष्टपैलू असा खेळाडू. जय हनुमान कामोटे संघामध्ये आपण त्याला मागच्या सीझनमध्ये देखील पाहिला, या सीझनमध्ये देखील पाहिला. तेच तरावशी गोलंदाजी त्यांच्या गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तेवढीच चांगली फलंदाजी देखील करतात आणि त्यासाठी त्यांना पाचारण केलंय. नयन खांबे येतोय नवीन फलंदाज स्ट्राईकवर.
पुढील चेंडू योगेश यांचा शॉर्ट ऑन चेंडू होता स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न बारक्या तिकडे कॅचवर पोचतील का तर वा काय कॅच आहे नक्कीच बारक्या कांबळे आपण पाहिलं तसं हवेत होता चेंडू पळत गेले आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो शॉर्ट ऑन चेंडू होता त्याला स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न बारक्या कांबळेला आपण पाहू शकतो काय पळत गेले चेंडूवर नक्कीच कॅचेस विन मॅचेस आपण म्हणतो हीच कॅच असेल का जी मॅच फिरवू शकते नक्कीच एक मोठा विकेट बारक्याला माहिती होतं की इम्पॉर्टंट विकेट आहे नयन यांची नयन जर उभे राहिले असते नक्कीच ही मॅच संपत आली असती परंतु बारक्या कांबळेंनी पाहिलं पळत गेले आणि इथे एका हातात 1 हँडेड कॅच नक्कीच बारक्या यांनी पकडली आणि मॅच मध्ये आणलं सर आपल्या संघासाठी इथून तर आता मात्र नयन खांबे यांची जागा घेण्यासाठी आला अजून एक डावखुरी हाताचा फलंदाज म्हटलं की एक साईड आपण म्हटलं जर पाहिलं इथे तर एक शॉर्ट साईड नक्कीच म्हणता येईल आपल्या ग्राउंडचा जर आपण भौगोलिक विचार केला तर एका साईडला नक्कीच डावखुऱ्याचा फलंदाजासाठी एक छोटी साईड म्हणता येईल तर डावखुरा गोलंदाज वर्सेस डावखुऱ्याचा फलंदाज एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय 9 चेंडू आणि आता मात्र 26 धावांची गरज नक्कीच सुशांतकडे पण ती क्षमता आहे 3 चेंडूवर 3 लगातार षटकार ठोकण्याचा पाहूया सुशांत काय करतील आपल्या संघासाठी पुढील चेंडू योगेश यांचा शफल प्रयत्न शॉर्ट ऑफ लाईन प्रकार चेंडू होता चेंडूला मारलाय बॉलरच्या दिशेने आणि इथे अजून एक नक्की काय कॅच आहे काय कॅच पाहायला मिळते आपल्याला लगातार 2 चेंडूंवर 2 एक हाती कॅच रिप्ले जर नक्कीच बनतो याचा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता बॅटची टॉपेज घेते स्वतः योगेश लंके बॉल खाली पळत गेले आणि म्हटलं तसं मगासपासून जे चूक त्यांच्या क्षेत्ररक्षकाकडून झाली तीच चूक इथे दुरुस्त करताना शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाचे दोन्ही क्षेत्ररक्षक तर काय पाहायला मिळतं इथे मात्र विकेट हॅट्रिक योगेश लंके यांच्या गोलंदाजी आम्हाला पाहायला मिळालं विकेट हॅट्रिक मिळते या कामोटे प्रीमियर लीग मध्ये आमचे स्कोरर ऋषी धनावडे आम्हाला सांगतात की या कामोटे प्रीमियर लीगची ही दुसरी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली काल आपण पाहिलेलं तर शिवांशी लेवन या संघाचे मंगेश तनपुरे यांच्या गोलंदाजीमध्ये पहिली विकेट हॅट्रिक आली इथे मात्र शिवांश ट्रान्सपोर्ट म्हणजे शिवांशच्या नावामध्येच नक्कीच गोलंदाज भरलेत की काय काल शिवांशी लेवन आज शिवांश ट्रान्सपोर्ट या 2 संघांनी मात्र आतापर्यंत गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक घेतल्या नक्की शुभेच्छा असतील वळतो पुण्याच्या सामन्या दिशेने 8 चेंडू आणि अजून एक जिंकण्यासाठी 26 धावांची गरज कुठे होता सामना आणि कुठे येऊन ठेपलाय पुढील चेंडू योगेशांचा पुन्हा एकदा शफलून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र कार्पेट लगत चेंडूला मारला लॉंगॉनला स्वतः बाहुबली रोशन मात्र तिकडे क्षेत्ररक्षणाला उभे आहेत पुढील चेंडू चंदू यांच्यासाठी फुल लेन प्रकार चेंडू होता नक्कीच आतापर्यंत आपण पाहिलं गतीमध्ये परिवर्तन करताना आणि काय गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला योगेश लंके यांच्या गोलंदाजीतून तर इथे मात्र या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात एक माफक अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल योगेश लंके यांची इथे समीकरण काहीसं अवघड नक्कीच आपल्याला म्हणता येईल मग आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 27 धावांची गरज इथे मात्र 6 चेंडू आणि 25 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी मास्टर सूर्य या संघाला तर नक्कीच आपण जर पाहिलं 6 चेंडूमध्ये 25 धावा कुठेही बनवू शकतात एखाद वेळ पण इथे मात्र गोलंदाजी मार्गावर कोण आलाय गोलंदाजी मार्गावर आलाय एक्सपिरियन्स असा खेळाडू जसं मगाशी आमचे सह कमेंटेटर विनोद जगदाळे म्हणवते मुंबई नवी मुंबई रायगड ठाणे मुंबई किंवा महाराष्ट्र असो ह्याच्या बाहेर आपण पाहिलं तर इंडिया क्रिकेट किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्यांनी आपली छाप सोडली तेच आपल्या कामोटेचे एक स्टार खेळाडू बारक्या कांबळे आता मात्र गोलंदाजीसाठी येत आहेत आणि क्षेत्ररक्षणाला देखील आपण पाहिलं काहीसा फेरबदल करताना कव्हर्स एक लॉंग ऑफ मिड विकेट आणि डीप एक्स्ट्रा कव्हर असे 5 क्षेत्ररक्षक आपल्या 30 यार्डच्या बाहेर बघायला मिळेल पहिला चेंडू बारक्यांचा स्ट्राईकवर आहे प्रतीक शॉर्ट ऑफ लाईन प्रकार चेंडू होता चेंडूला भिरकावायचा प्रयत्न होता वेगावर स्वार झाले बारक्या आणि इथे मात्र डॉट बॉलचे होते सांगता पाच चेंडू आणि मात्र 25 धावांची गरज हा सामना जिंकणारी इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक स्वतः बारक्यामुळे बॉल खाली येत आहे आणि मगाशी आपण म्हटलं तसंच कॅचेस विन मॅचेस
बारक्यांना माहिती आहे ही कॅच पकडणं केवढी गरजेची आहे आणि ते मात्र सोपा असा झेल बारक्या यांच्या मार्फत कॉटन बॉलच्या स्वरूपात बाद होताना आपण पाहतोय प्रतीक याला. 4 चेंडू अजूनही 25 धावांची गरज. 1 डॉट चेंडू आणि ते निव्वळ औपचारिकता राहिली मग मॅच मध्ये. प्रतीक यांची जागा घेण्यासाठी येतोय. तर इथे मात्र फलंदाजीसाठी आलेत अमोल नरहरी. नक्कीच गोलंदाजीसाठी जे अमोल मानले जातात त्याच अमोलच्या बॅटमधून आता मात्र धावा येतील का. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता इथे मात्र अमोल यांनी बॅट फिरवली. चेंडू चालला लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नक्कीच बॉल खाली येतील. बॉल फेकीपर्यंत 1 धाव तर नक्कीच मिळेल. आता मात्र चंदू 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. चंदू यांच्या बॅटमधून धावा येतील का. बारक्या कांबळे एक्सपिरियन्स वापरताना स्लो रन प्रकार चेंडू होता आणि चेंडूला डिपॉझिट केलंय. पाहिलं त्यांनी स्लो रन प्रकार चेंडू होता. पायात टाकलं चेंडू होता. एक स्टेप बाहेर काढून चेंडूला डिपॉझिट केलं लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकारासाठी. शॉर्ट ऑफ चेंडू चेंडूला पुन्हा एकदा भिरकावलंय. आकाशाला गवसणी देत जातं चेंडू आणि शेअरच्या दिशेने आपण पाहतोय. आता मात्र काही चूक करत नाही आहे क्षेत्ररक्षक. कॅच होत आहे आणि चंदूची खेळी होते समाप्त. तर नक्कीच रोहित यांचं आगमन झालं आणि आल्या आल्या त्यांनी शेवटचा चेंडूला डिपॉझिट केलं मिडविकेटच्या दिशेने. इथे सामना मात्र जिंकला शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाने. तर मी विनंती करेन बारक्या कांबळे या लवकर. रोशन मात्र या लवकर पुढील सामन्यात टॉस आपल्याला करवायचा आहे. रोशन मात्र लवकरात लवकर येतात. त्याचप्रमाणे मी विनंती करेन संतोष पाल जिथे कुठे असेल लवकरात लवकर आपण समालोचन कक्षाकडे यायचं. आपण नाणेफेक करून घेणार आहोत. याचा पुढील सामना आपण पाहणार आहोत तो म्हणजे कामोडे टायटन्स विरुद्ध शिवांश ट्रान्सपोर्ट या 2 संघात.